नर्मदे हर आमचा 45वा दिवस आहे कदाचित आजचा. आणि आज नर्मदा जयंती असल्यामुळे प्रत्येक गावातना नर्मदा मैयाला आता ही चुनरी घेऊन चालेल. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे हर. आहे की नाही? ही अशी मैयाला चुनरी अर्पण करण्याची पद्धत आहे. हे ओढणी खूप लांब आहे ते मैयाला अर्पण करतात. आणि असे अनेक भाग्यवंत आजची संध्याकाळची वेळ आहे. संध्याकाळी मैयाला हे वस्त्र प्रदान करणार आहेत. असे परिक्रमावासी आहेत. आजचा आमचा 45वा दिवस आहे कदाचित. आणि नर्मदे हर असे बघा परिक्रमावासी त्यांना ते नमस्कार करत आहेत. हां, आम्ही आता पुढे निघालोत. एक आता अजून 5 किलोमीटर चालायचं आहे. नर्मदे हर नर्मदे हर. इकडे गव्हाची शेती आहे. नर्मदे हर. जास्त इथे लागवड गहू, शेतभाती, गहू की खेती. आता संध्याकाळी सुद्धा लोक हे नर्मदा मैयाच्या आरतीला निघालेत. आज नर्मदा जयंती असल्यामुळे सकाळी सकाळी काही लोक आम्हाला स्नानावरून येताना दिसली. नर्मदे हर. झाली सर्व आरतीला निघालेत. संध्याकाळची मैयाची आरती केवळ परिक्रमावासी म्हणतात असं नाही, तर इथले स्थानिक लोकसुद्धा मैयाच्या जीवावरती शेती करतात. आणि हा गहू सरकार विकत घेतो. त्यांची शेती म्हणजे काय एकराने, इकडे एकड बोलतात, एकराने बिगा, आपल्याकडे पण बिगा बोलतात, ते बिगा, त्यांच्याकडे गुंठा नसतो. बिगा, एकड, हेक्टर, सर्व लोक अशी आता ही निघाली संध्याकाळी आरतीला. आणि आता जी पाहिलं पण चुनरी म्हणजे मोठी ओढणी. काही लोक आपल्याकडे वस्त्र प्रदान करतात. त्यातली चुनरी काही लोक साडी देतात. ही चुनरी मोठी विकत आणलेलं आहे. आणि ती वाजत गाजत त्यांच्या पद्धतीने त्यांची भक्ती घेऊन चाललं. बाबांना बसायचं होतं पण बसू शकले नाही. नर्मदे हर.